आपल्याकडे बऱ्याचदा तांदळाचे पापड केले जातात, पण त्यासाठी आपल्याला खिशी घ्यावी लागते किंवा उन्हात वाळवावं लागते किंवा लाटावं लागते. यातलं काही आपल्याला इथे करायचं नाही आणि हे बघा, ओठाने खावे इतके खुसखुशीत असे पापड तयार होतात. बनवण्याची कृती अगदी सोपी आहे. बऱ्याचदा आपले पापड चिरतात आणि हे पापड व्यवस्थित येत नाही. तुमचा एकही पापड चिरणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि बघू शकतात पटापट होतात आणि मी हे घरामध्ये फक्त फॅनखाली सुकून घेतलेले आणि दुसऱ्या दिवशी फक्त 1 तास उन्हामध्ये ठेवलेले. पहिल्याच दिवशी हे छान मस्त फॅनखाली सुकले होते. त्याला जास्त उन्हाची सुद्धा गरज नाही. काय होतं, शहरामध्ये जास्त ऊन नसल्यामुळे आपल्याला वाळवायला जागा मिळत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीचे पापड करू शकतात आणि हे वर्ष ते 2 वर्षे टिकतात सुद्धा. तर ते कसे बनवायचे ते चला आपण बघूया. आता इथे बघा, तांदळाचे पीठ घेतलेले, जे आपण भाकरीला वापरतो ना, मी तेच घेतलेले. घेताना मात्र चाळून घ्यायचे आणि हे 1/2 किलो पीठ मी इथे घेतले, म्हणजे इथे वाटीचं प्रमाण करून घेतलं आधी मी. आणि त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. आता हे पाणी आपण एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पाणी आपल्याला गरम करता येईल. त्यानंतर चवीनुसार अर्ध्या चमच्याला थोडा जास्त मीठ घातलेले, थोडासा पापडखार घालायचा आहे. नंतर अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आणि पाण्याला छान उकळी आणायची. पापड खार आपण घातल्यामुळे पापड आपले छान खुसखुशीत होतात आणि फुगतात सुद्धा, म्हणून थोडासा पापडखार नेहमी घालावा पापड्यांमध्ये. तर आता हे छान उकळलेलं आहे, गॅस कमी केलेला आहे. लगेच आता आपल्याला इकडे काय करायचं आहे, हे पिठामध्ये गरम गरम असतानाच आपण हे ओतून घेणार आहे, बघू शकतात. आणि चमच्याने मिक्स करते, कारण की हे पाणी पूर्ण उकळलेलं पाणी आहे. आणि आता हे आपल्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशाच तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच रेसिपी वाळवणीच्या घेऊन येणार आहे, जेणेकरून आपल्याला पापड व पापड्या कुरडया करायला खूप सोप्या जाणार आहे. तर आता हे पीठ मी छान मिक्स करून घेतलेले, बघू शकता. चमच्यानेच करायचं आहे, कारण की हे पीठ अजूनसुद्धा खूप गरम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला हे झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनटं जेव्हा आपण तेव्हा झाकू, त्याची वाफ दाबली जाईल आणि ते पीठ व्यवस्थित भिजलं जाईल किंवा शिजलं जाईल, जेणेकरून आपले पापड व्यवस्थित येतील. हे बघा, खूप गरम आहे अजूनसुद्धा. मी चमच्याचं काढून घेतलं. आता झाकण ठेवते. 10 ते 15 मिनटं तसंच ठेवायचे. 10-15 मिनटानंतर आपल्याला झाकण काढून हे परत एकदा पीठ मळून घ्यायचं. आता मात्र इथे मळताना जर तुम्हाला खूप सुक्कं पीठ वाटत असेल हे, तर आपल्याला इथे साधं पाणी घ्यायचं, म्हणजे थंडसुद्धा नाही आणि गरमसुद्धा नाही, कोमटसुद्धा करायची गरज नाही. साधं आपलं हांड्यातलं पाणी आहे तेच आपण इथे वापरणार आहे. आणि थोडं थोडं करत आपल्याला पाण्याचा हात लावून या पद्धतीने मी मळून घेतलेलं बघा. आणि जसं पाण्याचा हात लावला ते पीठ छान फुगलेलं आहे आणि एकदम मस्त असं तयार झालेलं बघा. कापसासारखं हे पीठ आपलं इथे तयार आहे आणि असंच झालं पाहिजे, म्हणजे आपले पापडसुद्धा छान असे खुसखुशीत होतात. आता हे पिठाचा गोळा मी मस्त बनवून घेतलेला आहे आणि याची मी तुम्हाला गोळीसुद्धा करून दाखवते की हे पीठ एकदम व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. हे बघा, मस्त पीठ आपलं इथे तयार आहे. जसं आपल्याला पापड बनवायला लागतं सेम त्याच पद्धतीने झालेलं आहे. आता आपल्याला याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यावा लागेल, म्हणजे हे हाताला चिटकणारसुद्धा नाही. तर आता आपण इथे थोडंसं तेलाचा हात लावून घेऊ आणि हे पीठ एकदा परत असं मळून घेणार आहे. आता आपल्याला इथे पापडसुद्धा तयार करून घ्यायचे. इथे खाली मी बॅनरसुद्धा अंथरून घेतलेला आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, पीठ थंड होण्याच्या आधी थोडेसे आपल्याला ह्याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहे. हे बघा, आपले छोट्या आकारात पापड बनवायचं आहे तितक्या आकारात आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे. आता हे सर्व गोळे बनवून आपल्याला हे परत एकदा झाकून ठेवणार आहे आपण. पण आधी सगळे गोळे आपण पहिल्यांदा तयार करून घेतले तर पापड करायला आपल्याला सोपं जातं, कारण की प्रत्येक टायमाला गोळा बनवून आणि पापड बनवायला खूप अवघड जातं. आणि जर गोळे बनवून ठेवले तर आपण पटापट असे पापड तयार करू शकता. आता इथे सर्व गोळे बनवून तयार झालेले बघा, एकच आकारात बनवलेले. त्यानंतर आपल्याला इथे मशीन घ्यायचं आहे. नंतर इथे प्लॅस्टिकचे पॉलिथिनचे पेपर आपण इथे घेतलेले आणि हे 2 आकारात मी हे कट करून घेतलेले मशीनच्या. आणि ह्या पद्धतीने दाबून आपल्याला हे पापड इथे बनवायचे. तर पापड बघू शकतात एकदम मस्त असा तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते, मस्त गोल झालेला आहे. थोडासा अजून जाड वाटला तर परत आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. आणि हे बघा, मस्त असा पापड आपला इथे तयार आहे. मी तुम्हाला काढून दाखवते, बघू शकतात खूप पांढरे शुभ्र झालेले. हे बघा,
छान सफेद तीळसुद्धा त्यामधली दिसते आपल्याला. आता हे आपण बॅनरवर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर हे आपल्याला वाळून घ्यायचे. वाळवताना मी हे फॅन खालीच घरामध्येच वाळवणार आहे, कारण की माझ्याकडे ऊन येत नाही जास्त. फक्त 1 तास 11 वाजता असं ऊन येतं, ते सुद्धा खिडकीत असतं, म्हणून मी हे फॅन खालीच घरामध्ये सुकवून घेणार आहे. तर बॅनर अंथरून त्यावरती सर्व पापड मी या पद्धतीने बनवून घेतलेले. बघा किती छान येत आहे बघा. एकदम मस्त पापड आपले इथे तयार होत आहे. असेच पापड आपण हे सर्व बनवून घेणार आहे. बघा निघताना सुद्धा निघतं आहे, पीठ अजिबात चिटकत नाही आहे. आणि मेन म्हणजे एकही पापड माझा चिरलेला नाही. इथे एकदम व्यवस्थित असे पापड आलेले. मी सकाळी 11 वाजता हे पापड तयार केले. 5 वाजेपर्यंत हे पूर्ण सुकलेले होते आणि दुसऱ्या दिवशी फक्त 11 वाजता मी याला ऊन दिलं होतं आणि ते सुद्धा 1 तास. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात, आवाज बघू शकतात किती छान असे वाळलेले. ते एकदम मस्त वाळलेले, जसे उन्हात वाळवतो ना सेम त्याच पद्धतीने. तांदळाचं असल्यामुळे त्याला वाळायला जास्त वेळ लागत नाही. आता हे पापड आपले हे सर्व तयार झालेले तुम्हाला मी दाखवलेले आणि इतके पापड आपले तयार झालेले बघू शकतात. आता आपल्याला हे तळूनसुद्धा घ्यायचे. हे पापड 1 ते 2 वर्ष हमखास टिकतात. तर नंतर आपण इथे गॅसवर कढईमध्ये तेल छान कडकडीत तापवलेलं आहे. आता आपल्याला हे तळून घ्यायचे एक एक करून बघू शकतात. आणि मस्त असा फुगलेला सुद्धा आहे पापड बघू शकतात. आता हे राईस ब्रँडचं तेल असल्यामुळे ते थोडंसं लालसर असतं, म्हणून तेल थोडंसं लालसर दिसतं आहे. नाहीतर आपले पापड खूप पांढरे शुभ्र झालेले बघू शकतात. पापड जेव्हा तळतो आहे त्याचा आकार तर वाढतोच आहे आणि खुसखुशीतसुद्धा होतात हे पापड. तुम्हाला जर ट्राय करायचे असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकतात. उन्हाळी वाळवणातले हे आपले तांदळाचे पापड आज आपण इथे तयार केलेले. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच रेसिपी तुमच्यासाठी नवनवीन मी घेऊन येत असते. आणि बघू शकता सर्व पापड मी छान इथे तळून घेतलेले आणि मस्त असे सुद्धा फुगलेले हे पापड. ओठाने खावा इतके खुसखुशीत आणि छान असे पातळसुद्धा झालेले. आणि जरी ऊन येत नसेल तुमच्या घराच्या आजूबाजूला तरी तुम्ही हे पापड फॅन खाली सुद्धा सुकू शकतात आणि हे 1 ते 2 वर्ष हमखास टिकतात. तर हे बघा मी पापड तुम्हाला दाखवते, फुगून छान मस्त तयार झालेला आहे. तसंच मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती खुसखुशीत झालेले बघा. एकदम मस्त असे आपले पापड इथे तयार आहे.